नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद बस स्टँडवर। इथूनच आपल्याला प्रवासाची सुरुवात करायची आहे, ते म्हणजे धर्माबाद ते पंढरपूर। पंढरपूरला जाण्यासाठी आपल्याला जी बस लागणार आहे धर्माबाद वरून 10:30 ची बस। तर या प्रवासाचा जो अंतर असणार आहे जवळपास 400 किलोमीटर। सध्या धर्माबाद बस स्टँडला 9:30 वाजलेत, अजून आपल्याला बस लागाय 1 तास टाइम आहे। तोपर्यंत तुम्हाला धर्माबाद बस स्टँडचा परिसर दाखवतो, कशा प्रकारे हा नांदेड जिल्ह्यातला धर्माबाद बस स्टँडचा परिसर आहे। चला तर मग। अशा प्रकारचं हे बस स्टँड आहे, धर्माबाद बस स्टँड। आणि धर्माबाद बस स्टँडच्या आवारामध्ये धर्माबाद रेल्वे जंक्शन आहे। पलीकडे पाहू शकता, या रोडच्या पलीकडे गेली की डायरेक्ट जंक्शन लागते, रेल्वे जंक्शन। फक्त इथून 200 ते 300 मीटर अंतरावर आहे। तसंच तेलंगणा महाराष्ट्र बॉर्डर इथून फक्त 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे, म्हणजे खूप जवळ बॉर्डर आहे इथून। पण बस स्टँड वरती जे मला कमी वाटली ना, स्वच्छतागृह। बस स्टँडच्या आवारामध्ये पण स्वच्छतागृह आहे आणि इकडे तर बंद पडलेलं आहे। पण जे नवीन स्वच्छतागृह आहे ते बस स्टँडच्या आतमध्ये आहे, पण त्याला ताला लावलेला आहे, त्यामुळे बरीच धूळ होती आतमध्ये। मला वाटत नाही ते कधी ओपन केलं असेल, पण इथे स्वच्छतागृह असायला हवा होता, कारण जे पॅसेंजर लोक आहेत ते बाहेर वॉशरूम करतात खुले आम। त्यामुळे मला एक पॉईंट कुठेतरी कमी वाटला, बाकी ओव्हरऑल बस स्टँड एकदम चांगलं आहे। तर असो, बऱ्याच जणांची कमेंट आली होती की दादा तुम्ही धर्माबाद, बिलोली, या साईडला तुम्ही कधी आले नाही, तर बघा आपली हळूहळू सिरीज होत आहे। आता पंढरपूर वारी निमित्त आपण हा रूट स्पेशली करतोय, कारण वारी आता जवळ आलेली आहे। त्यामुळे मी हा रूट सजेस्ट केलेला आहे धर्माबाद वरून पंढरपूर पर्यंत। तर तुम्हाला आठवत असेल वारी निमित्त गेल्या वर्षी जो आपण ब्लॉग केला होता तो म्हणजे मेहकर ते पंढरपूर। असेच आपण दरवर्षी पंढरपूरच्या वारी निमित्त काही ना काहीतरी युनिक रूट करतो, त्यासोबतच नवीन रूट सुद्धा एक्सप्लोर होतात। 9:45च्या दरम्यान एक गाडी आलेली आहे, धर्माबाद शेगाव। गाडीचा रूट बघा, धर्माबाद, बिलोली, नांदेड, हिंगोली, रिसोड आणि शेगाव। तर मित्रांनो, फायनली आपल्याला गाडी लागलेली आहे। गाडी थोडीशी अर्धा तास लेट आहे, इकडे बरोबर 11 वाजता गाडी पोहोचलेली आहे। गाडीचा मार्ग पहा, धर्माबाद वरून गाडी जाणार आहे, धर्माबाद, बिलोली, मुखेड, लातूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर। गाडी नंबर MS14, MS1773 MS सिरीजच्या गाड्या आहेत। पहिल्याच्या गाड्या होत्या त्या LX सिरीजच्या, LX सिरीज नंतर आता गाड्या MS सिरीजच्या यायला लागलेत। मला वाटलं या रोडवर मानव विकासाची बस असेल, आणि आजच्या आपल्या गाडीचा प्रकार असणार आहे अशोक लेलंड कंपनीची BS6 ऑर्डिनरी बस। ही बस आपल्याला लागलेली आहे। चला आता ड्रायव्हर दादा आलेले, नांदेड विभाग, बेलोली आगरची गाडी आहे। तर बरोबर 11 वाजताची गाडी हल्लेली आहे। इथून पाहू शकता, तुम्हाला गाडीचा मार्ग सांगितलेला आहे। गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे, गाडी डायरेक्ट थेट नांदेडला नाही जात, तर लातूर मार्गे सोलापूर। एकदम मस्त रूट आहे, युनिक रूट आहे। आता धर्माबाद वरून गाडी जाणार ते बिलोली, आणि धर्माबादलाच गाडी अक्षरशः फुल पॅक झालेली आहे। चला तर मग मस्तपैकी प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग।
या रोडवरचा पहिला स्टॉप आणि पहिलं बस स्टँड ते म्हणजे कुंडलवाडी बस स्टँड. आणि बस स्टँडचं काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही. इथं नवीन बस स्टँड उभारतं इथे. अजून बस स्टँडचं कामकाज बाकी आहे. तिकडे कॉन्क्रीटचा बेस ग्राउंड तयार झालेला आहे, अजून निम्मा बाकी आहे. आणि अशा प्रकारचं हे बस स्टँडचं काम चालू आहे. आणि पहिलं जे बस स्टँड होतं ना ते पाहू शकता, एकदम जुना असं बस स्टँड आहे. तिकडे प्रवासी वगैरे बसलेले आहेत त्या बस स्टँडला, वेळापत्रक पण दिलेलं आहे. तर या रोडवरचा हा पहिला बस स्टँड आहे. बिलोली यायच्या आधी हा बस स्टँड आपल्याला या मार्गावर लागलेला आहे. कुंडलवाडी बस स्टँड, कुंडलवाडी म्हटलं, कुंडलवाडी बस स्टँड बरोबर. या ठिकाणी गाडी पोचली आपली 11:28. कुंडलवाडीमध्ये गाडी एकदम फुल पॅक झालेली आहे. गाडीमध्ये स्टँडिंगचे प्रवासी पाहू शकताय. तर एवढी गाडी फुल पॅक भरलेली आहे सुरुवातीलाच. बघूया शेवटपर्यंत अशीच गर्दी राहते का, मध्ये कुठेतरी खाली होती ते बघूया आपण या रोडवर. तर अशा टाईपच्या बसमधून प्रवास करताना एक सूचना आहे, जेणेकरून जे काही प्रवासी असतात या ठिकाणी तर इथे अडचण करू नका. कारण ही जी 2x2 सिटिंग अरेंजमेंट आहे ना, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला याआधी पण बोललो होतो की इथं बसण्यासाठी आणि प्रवाशांना येण्यासाठी जी जागा आहे ना एकदम कमी दिलेली आहे, जेणेकरून प्रवाशांना किंवा कंडक्टर दादांना त्रास नाही झाला पाहिजे. कारण पेस खूप कमी आहे या साईडला. मग येणाऱ्या प्रवाशांनी यायचं कसं, हा प्रॉब्लेम. तर ह्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या थोड्याशा त्रासदायक वाटतात. मगापासून राडाच चालू आहे. कोण मध्ये बसतंय, कोण उठत नाही, कोणाचं काय वेगळंच चाललंय. काय ना काहीतरी गमती जमती घडतात बसमध्ये. छत्रपती संभाजीनगर निजामाबाद रोडवर आपण बिलोली बस स्टँडचं दृश्य दाखवलेलं आहे रात्रीच्या टायमिंगचं. तर आता दिवसा गाडी इथे पोहोचलेली आहे बिलोली बस स्टँडला. तर बिलोली बस स्टँडचा अशा प्रकारचा काहीसा परिसर आहे, पाहू शकता. बरीच गर्दी आहे बस स्टँडला आणि इथेच प्रवाशांची तुडुंब गर्दी. आणि सगळ्यात जास्त जे प्रवासी उतरलेत ना धर्माबादवरून बिलोलीसाठी. अजून आता बिलोलीला बस परत एकदा भरतं. लोकल रोडला खतरनाक गर्दी आहे. तर धर्माबाद पासून आपण टोटल 22 किलोमीटरचं अंतर घातलेलं आहे बिलोलीपर्यंत. बरोबर या ठिकाणी गाडी जी पोहोचली ती 11:43. बसमध्ये भयान गर्दी आहे. आणि अशा प्रकारचं हे बस स्टँड आहे नांदेड जिल्ह्यातलं हे बिलोली बस स्टँड. आता बिलोलीवरनं गाडी जाणार ते नरसी, आणि नरसीवरनं गाडीचा रूट थोडासा युनिक आहे. आणि या रूटवरनं एक रूट आपण केला होता छत्रपती संभाजीनगर ते निजामाबाद. बघितला नसेल तो ब्लॉग बघून घ्या, मस्त असा ब्लॉग आहे आंतरराज्य प्रवास. नरसीपर्यंत हा रूट कॉमन आहे, पण नरसीनंतर जो रूट आहे ना तो थोडासा युनिक रूट आहे लातूरपर्यंत. बघूया आता. रोड तर बऱ्यापैकी चांगले आहेत या रोडवर, आत्तापर्यंत बऱ्यापैकी चांगले रोड लागलेले आहेत, एकदम मस्त आहे. जाताना बरोबर गेली, येताना नाटक करू लागली. नवी गाडी प्लॅन आता आपली बस पोहोचलेली आहे 12:15 वाजता. या ठिकाणी धर्माबाद ते नायगावपर्यंत आपण जे टोटल अंतर कव्हर केलेलं आहे जवळजवळ 40 ते 42 किलोमीटर. धर्माबादपासून 1 तास 15 मिनिटाचा कालावधी लागलेला आहे आपल्याला नायगावपर्यंत पोहोचायला. मध्ये थांब ना, डायरेक्ट मुखेड्यावर का नरसीवरून आता आपल्याकडे जाणार ते मुख्य बस स्टँडला गर्दी बघा तुम्ही. तर एवढी जबरदस्त गर्दी. आपल्या बसला पण खतरनाक गर्दी आणि बस स्टँडला तर गर्दीच गर्दी आहे. या गाडीला गर्दी बघा, लोक रुमाल वगैरे टाकायला लागलेत. खतरनाक सीन आहे. अशी गर्दी फक्त मला वाटतं लोकलला बघायला भेटते तुम्हाला. एक तर बघा
खिडकीतून एंट्री. आपण आता चौफुल्यावर इकडे हा जो रोड जातो तो नांदेड जातो, देगलूर, आणि आता आपण चाललोय तर लातूर. हे आपण ज्या बस स्टँडला गेलो होतो तर नरसीचं बस स्टँड होतं, नरसी बस स्टँड नायगाव बोलले तिथे. कोणतीच गाडी नाही का ना, डायरेक्ट भरायचं. बरोबर आपली बस पोहोचलेली आहे मुखेड बस स्टँडला 12:58. आतापर्यंत जेवढे पण बस स्टँड बघितले त्या बस स्टँड पेक्षा सगळ्यात जास्त गर्दी या बस स्टँडला. बस स्टँड तर फुल झालेले, लोक बाहेर बसलेत पटांगणामध्ये. दादा म्हणतात की मुखेडला म्हणजे मुखेड शहरामध्ये ना बारमाही गर्दी असते, म्हणजे बाजार असल्यासारखी गर्दी असते इथे. याआधी आपण जो रूट गेला होता ना, आय थिंक परतूर अक्कलकोट, ज्यावेळेस गाडी माजलगाव वरून जाते ना, माजलगावला सुद्धा अशीच गर्दी आहे. प्रवासी बघा तुम्ही बाहेर किती आहेत, आणि बस स्टँडला बघा तुम्ही दमन 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 दमन. इकडून जाऊ, इकडून जाऊ, मांडीवरनं कुठे जायचे, इकडे चालले प्रवासी असे निघायला लागले. मला वाटतं एक चेअर इथं हटवाय पाहिजे होते, जेणेकरून येणारे जे प्रवासी आहेत त्यांना मोकळा स्पेस मिळाला असता, जाण्यासाठी जास्त एरिया झाला असता. पण पेज बघा तुम्ही, एक चेअर हटवाय पाहिजे होती या गाड्याची. जसं प्रायव्हेट गाड्यांमध्ये हटवली ना एक चेअर कंडक्टरच्या बाजूची, तशी गर्दी खतरनाक, सारखं टांगड्या लागते तिकडे. बसतो बाजूला. आता या आजोबांना खाली उतरायच्या मागापासून इथेच अडकलेत, प्रवासी बाहेर पडूनच देत नाहीत, सगळ्यांना घुसायचं आतमध्ये. फायनली गर्दीतनं बाहेर निघायला पण स्ट्रगल करावं लागते. काय कंडिशन आहे. नांदेड जिल्ह्यामधला असलेलं मुखेड बस स्टँड, या बस स्टँडपर्यंत आपण रोड कंप्लीट केला होता, तो म्हणजे ठाणे ते मुखेड. बघितला नसेल बघून घ्या, मस्त असा ब्लॉग आहे. रात्राने प्रवास आहे तो. ठाणेवरून ते गाडी दुपारी 3च्या दरम्यान निघते. इथपर्यंत आपण रोड बनवला होता पायीत आहे. असे प्रकार बघायला मिळतात तुम्हाला या ठिकाणी. अशा पद्धतीने बसमध्ये एंट्री मारू नका का म्हणतोय. जे ग्रिल आहेत, जे स्टेनलेस स्टीलचे एसटीला लावलेले आहेत सेफ्टी ग्रिल, ते एकदा तुटलं का नाही खराब पण दिसतं आणि सेफ्टी पण निघून जाते एसटीची. त्यामुळे असं काही प्रकार करू नका. आणि मुखेड बस स्टँडला चिटकूनच मुखेड बस स्टँडचा डेपो, मुखेड आगार. जशी गाडी आपली धर्माबादवरून हल्ली ना, आत्तापर्यंत गाडी फुल पॅक आहे. बस स्टँडचा एरिया मोठा असल्यामुळे जरा एकदम बोलाय होय होय मुखेड बस स्टँडचा एरिया मोठा असल्यामुळे जरा इथे प्रवासी आरामात बसू शकतात. आत्तापर्यंत जेवढे पण आपले रोड कव्हर झालेले आहेत, धर्माबाद नंतर गाडी आता बिलोली, त्याच्यानंतर मुखेडला आली. मुखेडनंतर आता गाडी जाणार आपली लातूर मार्गे, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर. मुखेडवरून आपला जो पुढचा स्टॉप आहे जाम, शिरूर, ताजबंद, चाकूर आणि लातूर. जवळपास अंतर बघायचं झालं मुखेडपासून लातूरपर्यंत 100 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास राहिलेला आहे.
उठली का नाही? या रोडवरचा दुसरा जिल्हा MH24 लातूर जिल्हा. या ठिकाणी आपली जी बस पोहोचली आहे शिरूर ताजबंदला 2:20. मला तर वाटतं ज्यांना कोणाला हा प्रवास करायचा असेल पंढरपूरपर्यंत रिझर्वेशनला आपली बस आहे तर रिझर्वेशन करून हा प्रवास करा, जेणेकरून तुमचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होऊ शकतो शेवटपर्यंत, म्हणजे पंढरपूरपर्यंत. एकदम गाडी फुल पॅक राहते या रूटवर. तुम्हाला जिथून प्रवास सुरू करायचा आहे त्याचा बोर्डिंग पॉईंट एकदा चेक करून घ्या आणि त्याच्यानंतर प्रवासाला सुरुवात करा. पंढरपूर वारीनिमित्त आता ज्यादा बसेस सोडतील त्यावेळेस काय हालत होणार आहे काय आयडिया नाही, त्यामुळे हा प्रवास आपण ॲडव्हान्समध्ये करतो आहे. जसं आपण शिरूर ताजबंदमध्ये एंट्री मारली तसं आपल्याला नॅशनल हायवे रोड लागलेला आहे, तो म्हणजे सोलापूर नागपूर हायवे NH 361. जसं आपण धर्माबादवरून प्रवास केला आत्तापर्यंत चांगला रोड लागलेला आहे, कुठे खड्डे वगैरे असा खराब रोड आपल्याला बघायला मिळाला नाही अजून. आता जसं आपण शिरूर ताजबंद नंतर प्रवास करतो आहे तर मस्त असा हायवे लागलेला आहे, 4 पदरी लेन म्हणतो आपण त्याला, सोलापूर तुळजापूर NH 361. आपली बस आली आहे लातूर बस स्टँड क्रमांक 1. बरोबर या ठिकाणी 3:36 झालेले. गाडी सगळ्यात जास्त इथेच खाली झाली आणि इथे खाली होऊन परत इथेच गाडी भरली फुल पॅक. म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी कमी होते, जिल्ह्याच्या ठिकाणी परत गर्दी होते. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गाडीचे तिकीट भाडे. या गाडीसाठी आपल्याला जे तिकीट भाडे पडलेले आहे धर्माबाद ते पंढरपूर ऑनलाईन तिकीट 639 रुपये. एक पण सीट या गाडीला बुकिंग नाही. जर तुम्हाला रिझर्वेशन करून हा प्रवास करायचा असेल किंवा तुम्हाला जर माहीत नसेल रिझर्वेशन कसं करायचं त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. एकटीच ऑनलाईन तिकीट बुकिंग कसं करायचं त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तर नक्की बघा. आता आपण लातूरला आलो. आता मग अशी एक जणांनी बोलले होते आलाव वगैरे काही. लातूर साईडला आली की अशीच बोली भाषा तुम्हाला काय मिळते, हल्लाव पिल्लाव आलाव गेलाव असं. आता मला सांगा, लातूरच्या गांधी चौकामध्ये प्रवासी उतरायचे काम चालू होते. तेवढे 2 प्रवासी गाडीमध्ये चढले आणि ते म्हणले की आम्हाला बस स्टँड पर्यंत सोडायचे, कारण ही गाडी अजून बस स्टँडच गेली नाही, पंचिंगच झालं नाही ना बस स्टँड पर्यंत. लातूरला बसून लातूरचं तिकडे कसं काय देऊ शकतात. तर ते बोलले की आम्ही जबाबदारी घेतो. बरंच काय बोलले होते पण असे काही प्रवासी आपल्याला प्रवासात बघायला भेटतात. तुम्हाला कुठे जायचं? मला सोलापूर. कुठल्या पण प्रॉपर? मी प्रॉपर मुखेडचे. धर्माबादपासून लातूरपर्यंत आपण जेवढं पण अंतर कव्हर केलेलं आहे टोटल 185 किलोमीटर. आत्ताशी आपला निम्मा जर्नी कंप्लीट झालेला आहे. अजून आपल्याला निम्मा जर्नी कव्हर करायचा आहे पंढरपूरपर्यंत. पंढरपूरचं अंतर बघायचं झालं तर 190-95 किलोमीटरचं अंतर दाखवते लातूर ते पंढरपूर. लातूर बसस्टँड क्रमांक 1 वरून लातूरच्या बसस्टँड क्रमांक 2ला आपली बस आलेली आहे. पाहू शकता या ठिकाणी फलाट क्रमांक 5ला बस आपली थांबलेली आहे आणि प्रवाशांचे भाई अक्षरशः तुडुंब गर्दी आहे आणि बॅगा ठेवण्याची प्रोसेस बघायची.
बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल आणि मी तुम्हाला दाखवलं असेल बॅगा ठेवण्याची जी पद्धत आहे ना ती या भागात खूप जास्त आहे. बॅग असेल, रुमाल असेल, काही एखादी वस्तू असेल, बॉटल असेल, मास्क काही टाकणार पण सीट पकडणार. आणि हे फक्त लोकल रूटलाच चालतं बरं का, म्हणजे असं लांब पल्ल्याच्या रोडला सुद्धा चालतं पण जास्त करून लोकल रोडला. हे पाहू शकता रुमाल, कोणी बॅग, कोणी बॉटल, कोणी मास्क, काय ना काहीतरी टाकलेलेच आहे सीटवर. तर मित्रांनो या रोडवर आपली गाडी जेवणासाठी थांबलेली आहे उजनीमध्ये. तर आता जो टायमिंग झालेला आहे तो बरोबर 5 वाजलेले आहे. अजून आपल्याला पंढरपूर पोहोचायला 2.5-3 तासाचा कालावधी लागणार आहे. तर आपण इथे थंडगार बासुंदी घेतलेली आहे 30 रुपये एक ग्लास. जाताना बी दोन्ही का? जाताना घाला. गरज नाही घालायची. विचारतो. आपण पोचलेलो आहे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर बस स्टँडवर. आता नुकतंच 2025 मध्ये नवीन तयार झालेलं बस स्टँड. त्या ठिकाणी आता बस चाललेली आपली. पाहू शकता नवीन बस स्टँड तयार झालेले. टोटल 11 फलाट दिलेले. बस स्टँड सुधारलं पण एक सवय मात्र सुधारली नाही, ते म्हणजे गाडी लावण्याची पद्धत. प्लॅटफॉर्मला गाडी लावायची जी रचना दिलेली आहे ती उभ्या पद्धतीने. अजून पण गाडी जुन्या पद्धतीने गाड्या लावतात, म्हणजे जे जुनं बसस्टँड होतं त्यावेळेस पण गाड्या आडव्यात लावायच्या. आत्ता नवीन बसस्टँड होऊन सुद्धा गाड्या आडव्यात लावतात. हे एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे मला वाटते. इथे अजून कंट्रोल रूम चालू केली नाही, म्हणजे निरीक्षक कक्ष, चौकशी कक्ष म्हणतो आपण त्याला. ते चालू झालं ना मला वाटतं आपापल्या फलाटला गाड्या लागून जातील. काही म्हणा पण तुळजापूरमध्ये तुळजापूरचे दोन्ही बसस्टँड एकदम लाजवाब बनवलेले. बापरे, ड्रायव्हर वाहक दादा वैतागलेत अक्षरशः. प्रवासी महागच आहे नाही ते सगळा गोळका पाहू शकता तुम्ही इथे तुळजापूरमध्ये पाहू शकता. खतरनाक बस झाली. सोलापुर में नहीं आ रहा वली में को सोलापुर
फायनली मित्रांनो आपला जवळजवळ रूट कंप्लीट होत आलाय. आता आपण आलोय सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर बस स्टँडवर आणि आपली जी बस थांबली ती मध्यवर्ती बस स्थानक सोलापूर फलाट क्रमांक 10. आता इथून आपली बस जाणार ते मोहोळ मार्गे पंढरपूर. जवळपास अंतर बघायचं झालं तर 2 तासाचा प्रवास राहिलेला आपला. इथून धर्माबाद पासून आपण 300 ते 350 किलोमीटर अंतर गाठत 8 तासांचा जर्नी कंप्लीट केलेला आहे सोलापूर पर्यंत. सकाळपासून प्रवास करतोय ना, धर्माबाद पासून गाडी फुल पॅक आहे. प्रवासी येतात जातात पण बस बिलकुल खाली होत नाही. मी तर म्हणेल तुम्ही बुकिंग करूनच हा प्रवास करा. या रूटवर जास्त काही खाली उतरता आलं ना बस स्टँडला, तुम्हाला तर माहिती आहे या रूटवर भान गर्दी होती. उतरायचं म्हणलं की चढायचा प्रॉब्लेम, हाच प्रॉब्लेम होता. मर्यादित राहो जिंदगी डबल नाहीच. सिद्धनादेश देवाला इकडं काहीतरी मला दुकानाचे नाव आहे तिकडं सिद्धनादेश. बोलो ना. झाली 17-18 लाखावर हे कशी पाहिजे. जेवढं छोटं राहते तेवढं महाग राहते, जेवढं मोठं राहते तेवढं स्वस्त राहते. मला वाटणार फायनली मित्रांनो आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे धर्माबाद ते पंढरपूर. बरोबर या ठिकाणी जी आपली बस पोहोचलेली आहे पंढरपूरला 8:45 वाजता, म्हणजेच 8:45 आणि या ठिकाणी आपली बस उभी आहे. सर्व प्रवासी खाली उतरलेले आहेत. तर आता ही बस जाणार ते पंढरपूर डेपोमध्ये. उद्या सकाळी हीच गाडी पंढरपूरवरून धर्माबादसाठी या टायमिंगला जाणार आहे. आणि हे सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूर बस स्टँडचं 8:45 वाजताचे दृश्य. तर मस्तपैकी असा जर्नी झालेला आहे. आणि या जर्नीसाठी आपल्याला जो कालावधी लागलेला आहे, धर्माबादवरून सकाळी 11 वाजता निघालेली गाडी पंढरपूरला रात्री 8:45 वाजता पोहोचलेली आहे. म्हणजे जवळजवळ या प्रवासासाठी आपल्याला 10 तासाचा कालावधी लागलेला आहे धर्माबाद ते पंढरपूरसाठी. या रूटवर जेवढे पण जिल्हे आले होते जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, नांदेड जिल्हा, लातूर, त्याच्यानंतर धाराशिव आणि फायनल जिल्हा म्हणजे सोलापूर, असे टोटल 4 जिल्हे या रूटवर आलेले आहेत मस्तपैकी. आणि या 4 जिल्ह्यांमधून ही बस धावते. आणि पंढरपूरला माऊली भक्तांची सुद्धा जबरदस्त गर्दी व्हायला लागली. अजून पंढरपूरची वारी सुरू व्हायला 8 ते 9 दिवसाचा टाइम आहे. त्याआधीच वारकरी भक्तांची पंढरपूरला गर्दी व्हायला लागली. तर मित्रांनो, वारी स्पेशल अजून तुम्हाला कोणता रूट हवा असेल
तर नक्कीच कमेंट करून सांगा, तो पण आपण रूट बनवायचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा हा ब्लॉग धर्माबाद पंढरपूर नक्कीच कमेंट करून सांगा. चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.